नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. काय मित्रांनो, मग आनंदित आहात ना? हो मित्रांनो, तुम्ही कालचा व्हिडिओ ऐकला असेल. आता तुलना कोणाशी करायची नाही, बरोबर ना मित्रांनो? तर मला विश्वास आहे की बऱ्याच आमच्या मित्रांनी विचार केला असेल. आता कृतीची गरज आहे. विचाराला जेव्हा कृतीची जोड मिळते ना मित्रांनो, तेव्हा विकास हा निश्चित होत असतो. हे तत्वज्ञान नाही, वास्तव आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत केलेलं असेल, अनुभव घेतला असेल आणि काही लोक घेतीलही. आजचा विचार पुन्हा एकदा, पण फार महत्वाचा विचार. इथे बऱ्याच वेळा काय होतं, हा विचार करण्याच्या अगोदर अशा काही घटना घडून जातात आणि त्या घटना तुम्हाला हे काही ठेच पोचतात, तुम्हाला थोडासा त्रास होतो आणि तुम्ही विनाकारण कमकुवत होत असता. आणि इथे तो विचार आज मी घेऊन आलोय की आयुष्यामध्ये तुम्ही जर अशा प्रसंगामध्ये आलात किंवा असाल किंवा कदाचित घटना घडून गेली असेल, या तिन्ही संदर्भानं जर तुम्हाला मला बोलायचं झालं तर एकच मी म्हणेन मित्रांनो, की तुम्ही स्वतःला लक्षात घ्या. विश्वास रूपी रथावरती आरूढ व्हायचंय आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या आयुष्याचा जीवनक्रम खऱ्या अर्थानं पुढे न्यायचा आहे. अर्थात हा नेत असताना तेव्हा याच्या अपोजिट काही घटना घडतात, त्याच्या उलट काही घटना घडतात. त्यावरती आजचा माझा विचार आहे. उलट तुम्ही जेव्हा हे सगळं समजून घ्याल, तेव्हा लक्षात येईल तुमच्या की अरे, किती सोपं आहे. अर्थात सगळं सोपं असतं, पण सांगणारे लोक कमी आहेत आणि काही लोकांना माहित असतं पण ते सांगत नाहीत. आता त्याला नाविलाज आहे. ते का सांगत नाही ते त्यांच्याकडे. पण जे सांगतात, आमच्यासारखे जे लोक आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न करतात निस्वार्थीपणे, डेफिनेटली. हे माझं सोशल वर्क आहे मित्रांनो. अर्थात काही लोकांना माहिती होतं, काही लोक मग कनेक्ट होतात आणि जे सात्विक आहेत, जे सतसत विचार बुद्धी करणारे लोक आहेत, ते निश्चितच अ, शोधत असतात की आपल्याला अशा पद्धतीने कोणी चांगलं समाजामध्ये भेटतंय का. तर त्यामध्ये आमच्याशी ते संपर्क साधतात आणि संपर्क होतो आणि त्यांचं कल्याण होतं अर्थातच. पण आजचा विचार आहे, जेव्हा आत्मविश्वास, हो हो, किती महत्वाची गोष्ट आहे ना. जेव्हा आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा जीवन सर्वात मोठे धडे तुम्हाला आणि मला शिकवत असतं. खरं आहे ना? आयुष्यात असे काही टप्पे येतात तुमच्या आणि माझ्या, तेव्हा आत्मविश्वास हळूहळू कमी होत असतो. कारण अनेक आहेत. कारण आपली क्षमता गमावलेली नसते. तुम्ही कॅपेबल आहात. तुमच्याकडे त्या कॉम्पिटन्सी आहेत. पण अपयश, टीका, तुलना, की जी मी म्हटलंय करू नका म्हणून, आणि प्रतिकूल परिस्थिती आपल्यालाच स्वतःबद्दल शंका घ्यायला भाग पाडते. हे शंका का घेतो आपण? तर हा माइंडसेट, हा माइंड गेम आहे. कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या असलेल्या आतील शक्तीला अजमावलेलंच नसतं आणि म्हणून तुम्हाला इथे शंका तुम्ही घेता. कारण जेव्हा अडचणी येतात, अडखळण येतं, त्याच वेळी तुमची बुद्धी खऱ्या अर्थानं विकसित होते आणि कार्यान्वित होण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मित्रांनो, आजचा विचार हा इतका महत्वाचा आहे की तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी खचवणारा नाही. उलट आता लक्षात येईल की माझा स्वतःचा आत्मविश्वास मी कधीही गमावणार नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवला आहे. आत्मविश्वास कमी होणे ही कमजोरी निशाणी नाहीये. अनेकदा ती वाढ आणि परिपक्वतेची सुरुवात असते. बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इंडिपेंडंट बनत असता, तेव्हा घटना घडायलाच पाहिजेत, अप अँड डाऊन्स यायलाच पाहिजे. आणि जेव्हा ते येतं तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची पर्वणी मिळते की आपण बदलायला लागत असतो. आणि म्हणून टीका झाली, अपयश आलं, खचू नका. आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर कधी करू, कारण ती शिकवते तुम्हाला, ते तुम्हाला बनवत असतं, ते तुम्हाला घडवत असतं, हे विसरू नका. म्हणून आलेल्या प्रत्येक प्रसंगाला प्रामाणिकपणे तोंड द्या आणि मैदानात उभं राहायचंय, मैदानात पळून नाही जायचं. आणि हेच तर खरं आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, बरोबर? मग मित्रांनो,
जेव्हा आपण शंका घ्यायला लागतो, कधी घ्यायला लागतो? आपल्याला आपलं स्वतःचं सत्वच कळलेलं नसतं. आपल्यात गुण काय हेच कळलेलं नसल्यानंतर तुम्ही शंका घेणार ना. त्या घ्यायला नाही पाहिजे. पण आत्मविश्वास कमी होणे म्हणजे कमजोरीचे निशाण कधीच नाही, हे मी वारंवार सांगेन. म्हणून आपली वाढ परिपक्वतेकडे होण्यासाठीची ही संधी आहे आपल्याला. ही गोष्ट घडायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला ठोकर मिळाली पाहिजे, आपल्या लोकांनी अपमान केला पाहिजे, आपल्यावर टीका केली पाहिजे. तेव्हा आपण खडबडून जागे होतो, मग आत्मविश्वास जागे होतो. अरे मी कोणीतरी आहे ना, अरे आहेसच ना मग तू. इथे वेळ तू झोपला होता का? म्हणून लोक असे बोलले. अरे लक्षात मित्रांनो, ऐकणे गंमत. जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या ठिकाणी रागावतात, बोलतात, ते तुमच्या भल्यासाठी असतं. हा, पण काही कुचकेपणाने मला बोलणारी माणसं आहेत या जगामध्ये. अर्थात मी कसं शहाणा, मी किती उत्तम असे सांगणारे पण आहेत. ते भेटले असतील तुम्हाला. अर्थात त्यांना इग्नोर करा. पण जे सकारात्मक तुमच्याशी बोलतात, तुम्हाला रागवून बोलतात, तेव्हा तुमच्यावर प्रेम असतं. तुम्हाला ते घडवण्याचा प्रयत्न करायचं. ती टीका सकारात्मक घ्यायची असते, नकारात्मक घ्यायची नाही. बऱ्याच वेळा हो, अर्थात मी एक प्रसंग आहे की एका विद्यार्थ्याला त्याच्या एका शिक्षिका बरं का, तिने संपूर्ण वर्गामध्ये त्याचा अपमान केला आणि त्यावर त्यांनी ती टीका एवढी घेतली व्यक्तिगत, पर्सनलाइज एवढं केलं त्यांनी आणि त्याला तो अपमान सहन नाही झाला वर्गात. आणि म्हणून त्याने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. पण खरंच त्या परमात्म्याने त्याला वाचवलं त्यातून. पण त्याचं जे काउन्सिलिंग आहे, त्याचं जे मेंटरिंग आहे, ते मी केल्यामुळे मित्रांनो, मला अभिमानानं सांगावसं वाटतं की तो आज अब्रॉडमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये सायंटिस्ट आहे. आणि तो नेहमी म्हणतो की सर, तुम्ही फक्त मला जे 2 गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी इथे आहे. त्याला म्हटलं तुमचा आत्मविश्वास कधी कमी करू नको. कारण यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड. यू कॅन डू दी बेस्ट व्हॉट एव्हर यू थिंक ऑफ. पण एखाद्या कोणी असं बोललं म्हणून कधी अपमान, कधी राग नाही मनात धरायचा. टीका ती सकारात्मक घे आणि यू बी द फर्स्ट वन. आणि अर्थात तो आज वंडरफुल आहे. ही इज इन USA. ही इज डुईंग वंडरफुल थिंग. असे कितीतरी माझे विद्यार्थी आज टॉप मोस्ट पोझिशनवरती आहेत. अर्थात शिकले ते. मार्गदर्शनाचा छोटा भाग आम्ही, खरोटीचा वाटा आम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये केला असेल, तोच त्यांना पुढे घेऊन गेला असता. कारण शिक्षक नेहमी पेरण्याचं काम करतो. चांगले विचार, चांगले आचार आणि त्याचा विद्यार्थी घडवत असतो. तर मित्रांनो, मॅनेजमेंटला शिकवत असताना बरेच माझे स्टुडंट्स टॉप मोस्ट कंपनीमध्ये टॉप पोझिशनला, अगदी MD, CEO लेवल, ओके, GM लेवल, रिजनल हेड्स, काही नाही म्हणून सगळे टॉप आहेत. ओके, सो आय एम प्राऊड ऑफ देम ऑल्सो. डेफिनेटली काही लोक सिस्टीममुळे माझ्या किंवा माझ्या डिसिप्लिनमुळे रागावले असतील. पण मला त्याचं दुःख होणार नाही. कारण का, त्यांना ते कळलंच नाही त्या काळामध्ये की हे रागवण्याची काय मानसिकता आहे. अर्थात त्यांनाही नंतर हळूहळू कळतं, जेव्हा माणसं कॉलेजमध्ये बाहेर पडतात तेव्हा कळतं, अरे सर हेच करे की जे मला डिसिप्लिन मध्ये आहे. आणि डिसिप्लिन शिवाय जीवन नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा भाग मी कशासाठी सांगितला तुम्हाला, की तुम्हाला माहिती असावं. अर्थात माझं प्रोफेशन, मी त्या पद्धतीने इंडस्ट्रीमधून अकॅडमीला, मॅनेजमेंटला प्रोफेसर होतो. अर्थात हेडशिप्स पण मोठ्या प्रमाणात मी केल्या. अगदी डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर लेवलला मी काम केलं. आणि मला एकच कळलं की लोकांचा आत्मविश्वास ना कधीही घटू द्यायचा नाही. कारण हे जे मी काय तुम्हाला सगळं सांगतो ना, हे माझे अनुभव सांगतोय. कारण लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा आत्मविश्वास जर कमी केलात ना, तर तुम्ही हरलात. लक्षात घ्या, तुम्ही कमजोर होता आणि कमजोर दिलवाले आगे नहीं जाते. समझे? आपका हुनर वो सही होना है और आपको आगे बढ़ना है. बात ऐसी है कि मैं हिंदी में भी ये वीडियोस बना सकता हूं, लेकिन दरअसल मैं, जो मातृभाषा है मेरी मराठी, उसमें ये मैं बनाने का प्रयास इसलिए कर रहा हूं ताकि जो मेरे देहात के बच्चे हैं, तो उनमें वो हुनर आए, उनमें वो जागृति आए, ताकि वो अच्छे तरह से बन पाए. अभी बीच बीच में मैं हिंदी भी बात करूंगा, क्योंकि मेरे धार्मिक गुरु हैं, उन्होंने मुझे बताया कि आप हिंदी में भी वीडियो बनाओ. तो उनको मैं रिस्पेक्ट दे के कुछ बातें मैं हिंदी में भी करूंगा, तो आप लोगों को समझ में आएगी. क्योंकि मेरी हिंदी वैसी ठीक है, अच्छी नहीं है, ठीक है, और मैं प्रयास करूंगा, बीच बीच में बातें करूंगा. ठीक है दोस्तों. तर आत्मविश्वास हा तुमची कमजोरी नाही आहे. नाही दोस्तों. म्हणून मूल चालायला शिकताना अनेक वेळा पडतं ते. अनेक महान नेते, उद्योजक यश मिळवण्यापूर्वी त्यांना त्रास होतो, त्यांना नकार मिळतो आणि अपयशाचा सामना त्यांना करावा लागतो. म्हणून ते मागे हटत नाही. चुका
टाळू नाही शकत ते, नाही का? ज्या चुका टाळू नाही आणि त्यातून ते शिकत आणि पुढं जात राहतात आणि त्यांचा आत्मविश्वास निर्माण होतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला ठेच लागते, जेव्हा तुम्हाला त्रास होतो ना, त्याच वेळी तुम्हाला सत्य कळतं, कारण आपल्याबरोबर कोण आहे. अर्थात आणि ते अनुभवातून येतं. काही लोकांना वयाच्या 16व्या वर्षात, 18व्या वर्षात, 19व्या वर्षापासून त्यांनी उद्योग जे चालू केले आहेत, ती मात्र मंडळी अत्यंत जबरदस्त हुशार असते आणि ती माणसं बरोबर शोधत असते. माणसं तिला बरोबर भेटत असतात. कारण ही माणसं जाजबल मताची असतात आणि ती काही ते बनण्यासाठी आलेली असतात. म्हणून मला आनंद होतो, की अशा जेव्हा उद्योजकाशी मी कनेक्ट असतो, तेव्हा मला खऱ्या अर्थानं असं वाटतं, की येस, हे खरं आपलं काम यशस्वी होत आहे. तेव्हा मित्रांनो, एखादं मूल जेव्हा चालायला शिकतंय, नाही का? ते किती वेळा पडतं? तुम्ही आणि मी लहानपणी किती वेळा पडलोय? माहीत नाही. आई-वडिलांना माहीत आहे. पण सायकल शिकताना पाहिलं तुम्ही, किती वेळा आपण पडतो? मग काय आत्मविश्वास आपण घालवला का आपला? तर नाही मित्रांनो. अगदी खूप लागलं, पण आपण शिकलोच ना. अर्थात चुका आपण आयुष्यामध्ये काही टाळल्या असतील, पण त्या टाळल्यामुळे आपण नाही शिकलो. पण ज्या टाळू नाही शकलो, त्यातनं आपण शिकलो. आणि म्हणूनच आपण मित्र चांगले जोडायला लागलो. आपण चांगल्या लोकांशी आपली वार्ता होऊ लागली. हे कारण एकच आहे, की सत्संग म्हणजे तुमचा सत्संग हा उत्तम असला पाहिजे. म्हणून आपल्या भारताला परंपरा आहे, की ती त्या पद्धतीचा सत्संग अनेक ठिकाणी त्या पद्धतीने कार्यरत असतो, की लोकांनी मनानं बदलावं. बाह्य बदलणं हे तात्पुरतं असतं, पण अंतर बदलणं हे कायम असतं. लक्षात घ्या, कारण तुमचा आवरा तेव्हा तयार होत असतो. आपण सर्वात मोठी चूक काय करतो माहिती आहे मित्रांनो? आपल्या संघर्षाची तुलना ना दुसऱ्यांच्या यशाशी करतो. अजिबात नाही करायची. काय गरज आहे? मी कालच सांगितलंय तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये, तुलना कधी करायचीच नाही. प्रत्येकाचा प्रवास आणि वेळ आणि परिस्थिती वेगवेगळी असते, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अनुभवातून जी एखादी गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती आत्मविश्वासानं खऱ्या अर्थानं तुमच्या यशाला ती काय करते? चालना देत असते. त्यामुळं छोट्या विजयामध्ये तुम्ही पुन्हा उभं राहत असता. विजय छोटे-छोटेच येत असतात. विजय एकदम मोठा येत नसतो. टप्प्या-टप्प्यानं तुम्ही शिकत गेलात आणि तुम्ही तुमचं ज्ञान विकसित केलं मित्रांनो. म्हणून स्वतःला दिलेला शब्द पाळा. जेव्हा तुम्ही कमिटमेंट केलेली असते, तर तोच व्यक्ती आयुष्यामध्ये मोठा होतो, की जो कमिटमेंट पाळतो. येस. माझं खरंच मी फार म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणतात ना, अ, म्हणतात त्याला काय म्हणू आपण त्याला भाग्यवान म्हणू. येस, अर्थात शब्द योग्यच आहे. पण चांगली माणसं भेटणं सुद्धा तुमच्या भाग्यात लागतं, तुमच्या आयुष्यात. पण ती कृपा परमेश्वराची, ती लोकं भेटणं सुद्धा त्याचीच कृपा असते. म्हणून दिलेला शब्द पाळायला शिक. जे लोक दिलेला शब्द पाळत नाहीत ना, आयुष्यात कधी मोठे होत नाही. तुम्ही एकदा फसवाल, दोनदा फसवाल, मित्रांनो तुम्ही तिसऱ्या वेळा फसवाल, चौथ्या वेळी तुमची झिरो व्हॅल्यू असते. म्हणून दिलेला शब्द पाळायला शिका. आत्मविश्वासू लोक नेहमी दिलेला शब्द पाळतात आणि नवीन कौशल्य शिका. नवीन कौशल्य शिकणे हे त्यांना माहितीच असतं. हे जर मी शिकलो तरच मी पुढे जाणार आहे. कारण माझा सेल्फ कॉन्फिडन्स मला सांगतो, की नाही हे मला करायला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी केल्या असतील. अगदी घरामधली कामं सुद्धा कौशल्याची कामं आहेत. असं समजू नका, की घरातली कामं कौशल्याची नाहीत. मी तर म्हणेन ऑफिसपेक्षा घरातली कामं फार कौशल्याची आहेत. आणि तो अनुभव तुम्ही कदाचित घेत असाल आणि तुम्ही करतही असाल. आणि शिस्तीने काम पूर्ण करते. आत्मविश्वास लोक जे आहेत ना, ते शिस्तीने काम पूर्ण करतात. घाई नाही करत आणि त्यांना माहिती आहे, की काय गोष्ट कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे. वेल डिसिप्लिन मॅनरमध्ये ते हमेशा काम करतात. तो हमेशा अपनी जिंदगी में एक बात रखनी चाहिए कि अगर हम लोगों से बात करते हैं तो हमारा जो भी हम किसी को प्रॉमिस करते हैं कि ये मैं चीजें करूं, तो उस वक्त आपको करनी है दोस्तों। अगर कुछ नया सीखना है तो आपको नया सीखना भी पड़ेगा, क्योंकि उस जो भी शिक्षा आप ले लेंगे उससे आपकी प्रगति होगी और आप पे अच्छा असर हो जाएगा व्यक्तिमत्व में। और हमेशा जो डिसिप्लिन है, डिसिप्लिन के साथ आपको काम करना पड़ेगा, तभी आपकी प्रगती हो जाएगी, आपका विकास हो जाएगा। आणि म्हणून मित्रांनो, परिपूर्णतेपेक्षा प्रगतीवरती लक्ष केंद्रित तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ध्यानमध्ये ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा, की अपयश तुमची किंमत ठरवत नाही. कायम लक्षात ठेवा. इतरांचे मत तुमचे मूल्य ठरवत नाही. आणि कठीण काळ कायमचा नसतो. ये वक्त चला जाएगा. हे कायम लक्षात ठेवा आणि आत्मविश्वास डळमळीत झाला तरी तुमच्या क्षमता कायम असतात. तेव्हा मित्रांनो ही फार महत्वाची गोष्ट आहे. अपयश
कितीतरी वेळा तुमच्याने माझ्या जीवनात येऊन गेलेला आहे. म्हणून आपण काय हरलो का? नाही. तुमची किंमत अपयशावर नाही. हे बघा, तुम्हाला समजणारी लोक आयुष्यामध्ये फार कमी भेटतील हे मी मान्य करतो. हा, अनुभव आहेत मला तसे. लोकांना आमची व्हॅल्यू लक्षात येत नाहीये, कारण आमच्याकडचं काही ज्ञान आहे, काय लेव्हलचं ज्ञान आहे, आम्ही नक्की काय देतो हे समजण्याची काही लोकांची पात्रच नसते. पण काही लोक सॅल्यूट देम, की ते खरंच प्राऊड ऑफ देम, की ते समजतात की काय व्हॅल्यू आहे आमची, आणि त्या पद्धतीने एखादी गोष्ट आम्ही सांगत असताना कधी त्यांना अपयश आलं असेल, पण ते त्या अपयशाकडे नाही पाहत, तर त्यांना माहितीये की या व्हॅल्यूमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही पुढं फार मोठी किंमत आपल्याला देणार आहे. तेव्हा मित्रांनो, असे पण लोक या समाजामध्ये आहेत की जे माझ्याशी कनेक्ट आहेत, आणि आय एम व्हेरी हॅपी की ते माझ्या बरोबर आहेत. पण काही अशी पण मंडळी आहे की त्यांना कळतच नाही समोरचा काय सांगतो आणि काय पद्धतीने, कारण ते त्यांच्या व्यक्तिगत विचाराने, मला त्यांना दोषही द्यायचा नाही, कारण का त्यांना समजलेलं नाहीये त्यांना काय हवंय, म्हणून तो गोंधळ असतो. आणि जेव्हा कुणाला समजतं ती माणसं मोठी होतात, आणि म्हणून तर ती माणसं मोठी होतात ज्यांना समजते ती. आणि जी आहेत तिथल्या तिथेच त्यांना वाटतं की हे असं, म्हणजे थोडक्यात काय, शॉर्ट थॉट प्रोसेस किंवा शॉर्ट टर्म मधल्या थिंकिंग प्रोसेस मधल्या लोकांना चांगली लोक समजणं थोडंसं मुश्किल राहत असतं. म्हणून इतरांचं मत तुमचं मूल्य ठरवत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कम्पेअर करता, काही लोक कम्पेअर करतात. अरे, तुम्ही कोणाची कंपॅरिझन केली पाहिजे मित्रांनो? त्याची कंपॅरिझन करा, कारण तुम्हाला अनेक लोक या समाजात, आज काय झालं, डिजिटलवरती एवढी लोक, ज्ञानी लोक आलेली आहेत की तुम्हाला असं वाटतं अरे हे चांगलं आहे. अरे पण तुम्ही त्यातनं काय घेतलं? खूप लोक आहेत, माझ्यासारखे खूप लोक आहेत व्हिडिओज बनवणारी, पण ते व्हिडिओ तर तुम्ही घेतात का? इव्हन या व्हिडिओत तर तुम्ही घेतलं तरी मी म्हणेन वा छान, नाही घेतलं तर मी काय करू शकत नाही. व्हिडिओ बनवणाऱ्याने आमची जे कर्तव्य आहे ते आम्ही करणार. समाजाला जागरूक करायचं काम हे प्रामाणिकपणे करणार, आणि व्यक्तिमत्व आणि त्यांचा उद्योग उभा करण्याचं काम आम्ही नक्की आमच्या विचारातून करतो. पण तो तर समजला पण पाहिजे ना विचार. बऱ्याच वेळा मूल्य ठरवत, लक्षात ठेवा, आपण मूल्य लोकांचं ठरवू नाही शकत जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही. तुम्ही तुमच्या नजरेतनं पाहत असल्यामुळे तुम्हाला तुमची नजर बदलावी लागेल, तुमचं परसेप्शन बदलावं लागेल, तेव्हा तुम्हाला सत्य कळेल मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमची किंमत अपयशामुळे कधीही कमी होत नसते. आणि दुसरी गोष्ट, कठीण काळ कायमचा नसतो. बऱ्याच वेळा तुमच्या उद्योगामध्ये अडचणी येतील, व्यक्तिगत जीवनात येतील, कौटुंबिक जीवनात येतील, सामाजिक जीवनामध्ये येतील. तर तो काही थोडा वेळ काळ असतो, तो ते बॅड पॅच असतो आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या. बघा ना, आयुष्यामध्ये जेवढी जेवढी लोक मोठी झाली त्यांना कष्ट करावंच लागलं. जे आज उद्योजक मी पाहतोय त्यातले बऱ्यापैकी उद्योजक जे खऱ्या अर्थानं आता मोठे होत आहेत, त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे, म्हणून ते आज तिथे टिकून आहेत, कारण त्यांची हिंमत आहे, तो आत्मविश्वास आहे, आणि तोच त्यांना मोठा करत आहे. अर्थात त्यांची ती मानसिकता उच्च कोटीची, ते मानवतावादाचे विचार धरणारी लोक असतात, त्यांच्याकडे माणुसकी प्रचंड प्रमाणामध्ये असते, आणि म्हणून त्यांना आयुष्यात काही कमीच पडत नाही. हो, कारण तो बसलेला विधाता आहे ना, तो सगळ्यांना पाहत असतो. एक ऐसा बंदा है भाई, ये किस तरह से काम कर रहा है, तो मुझे उसको देना ही है। ये कभी ये कहीं हिलता नहीं है, इधर उधर कभी नहीं जाता, अपना अपना काम सही वक्त पे करता है, और उसने जो भी सारी चीजें की है समाज की भलाई के लिए की होती है, वो उसका सारा जो हिसाब है वो ऊपर वाला बराबर अपना रिटर्न करता है। आप 10 देते हो तो 1000 देता है। कहने का मतलब है, आप जो भी बोओगे वो पाओगे दोस्तों। तो दुनिया में सच्चाई ही आखिर जाने वाली है। कधी कधी आपण आत्मविश्वास गमावलेला नसतो, पण आपण फक्त आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेला असतो. द स्ट्रेंथ विच वी हॅव, वी फॉरगेट एक्चुअली, अपन फॉरगेट नहीं व्हायला पाहिजे. हमारी ये जो स्ट्रेंथ है, अगर आप कमजोर खुद को समझने लगे तो कमजोर हो जाओगे, यानी सोच ही आपको कमजोर कर देगी, ठीक है ना? तो इसीलिए हमेशा खुद की सामर्थ्य जो है उसको बरकरार रखना चाहिए. आत्मविश्वास कमी होणे म्हणजे शेवट नाहीये मित्रांनो कोणाचा. आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा, शहाणे आणि गंभीर बनण्याची एक नवीन सुरुवात तुम्ही करा. तुम्हाला इथे शहाणपणा येतं, इथं खऱ्या अर्थानं तुम्हाला विस्डम प्राप्त होतं. अरे वा, ही अडचण आली आहे ना, मग बघा. म्हणून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जर तुम्हाला खऱ्या अर्थानं विकसित करायचा असेल, तर ह्या घटना तुमच्या आयुष्यात झाल्या पाहिजे, टीका झाली पाहिजे, मानहानी झाली पाहिजे, हे पण त्यातून तुम्ही स्वतःला बनवता, आणि जे मानहानी करणार आहे ते दूर पळून जातात, त्यांना ते कळत पण नाही तुम्ही किती उच्च कोटीला गेलेला असता. कारण काय, तुम्हाला जर पर्वतावरती जायचं असेल आणि तो सर करायचा असेल, तर तुम्हाला हवामानाचा, तुम्हाला तेथील रस्त्यांचा, दऱ्यांचा, त्यातून तुम्हाला जाण्याचा प्रवास करावाच लागणार आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये त्याच गोष्टी आहेत. व्यवसाय असेल, व्यक्तिगत जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्ही करत आहात आणि आम्ही केलेल्या आहे.
तुमचा विश्वास कमी झाला होता. अशा काळात जीवनाने तुम्हाला कोणत्या महत्वाचा धडा शिकवला आहे, अशी काही गोष्ट आठवते का मित्रांनो? आठवत असेल तर तुम्ही निश्चित मला कॉमेंट्समध्ये लिहा. कारण आपला विश्वास आपण कधीही गमवायचा नसतो. आपल्या क्षमतेचा विसर कधी पाडत देऊ नका. म्हणून जीवनात काही प्रसंग येतात तेव्हा आपण स्वतःला विचारू लागलो की मी हे करू शकतो का? मी पूर्वीसारखा सक्षम राहिलो आहे का? आणि माझ्यात ही क्षमता उरली आहे का? आणि मग बघा, हे सत्य आहे की आत्मविश्वास अनेकदा हरवत नाही, तो फक्त परिस्थितीच्या धुक्यात झाकलेला असतो. म्हणून तुमची या परिस्थिती धुक्यात जर झाकलेला असाल ना, जे कोणी हा व्हिडिओ ऐकतंय, बाहेर या मित्रांनो. अपयश, नकार, टीका, तुलना या सततच्या संघर्षामुळे तुम्ही जर खऱ्या क्षमतावर तुमच्या जर पडदा पडला असेल तर आज बाजूला काढा. त्याची गरज आहे मित्र. मला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही पडदा काढायला सुरुवात करता, यासाठी मी एक उदाहरण देईन. गरुडाचं पिल्लू जरी कोंबड्यांच्या मध्ये वाढलं ना, तर ते स्वतःला कोंबडीच समजतं. लक्षात घ्या. आता ते गरुड आहे, पण ते कोंबड्यामध्ये वाढतंय. म्हणजे तुमची संगत कोणाची आहे? तुमच्या अवतीभोवती लोक विचार करणारे काय आहेत? त्यांच्याकडे ती विचारांची परिपक्वता आहे का? त्या लेवलला ते विचार करतात का? तुमचा विचार आणखीन ते पुढे घेऊन जाऊ शकतात का? ही क्षमता असलेली लोक तुमच्या आसपास असल्या पाहिजेत आणि ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही गरुड जरी असला आणि कोंबड्यांमध्ये राहत असला तर तुम्ही कोंबडीच ना. तेव्हा बी अ ईगल, बी विथ द ईगल थॉट प्रोसेस आणि पहा, यू विल बी द बेस्ट इन द वर्ल्ड. क्यों दोस्तों, सच्चाई है ना? ये तो हमारे जीवन की व्यक्तिमत्व विकास की एक सही धारा है. तर दोस्तों, सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही तुमच्या पंखाची भरारी तेव्हाच घेऊ शकता, ती ताकद तुम्हाला तेव्हाच असते जेव्हा तुम्हाला जाणीव होते. तुमच्या जाणीवा तुम्ही मारू नका. जे स्वतःच्या जाणीवा मारतात ना, ते कधी मोठे होत नाही. म्हणून कधीही तुमच्या जाणीवा तुम्ही मारू नका मित्रांनो. बी सेन्सिटिव्ह, पण ओव्हर सेन्सिटिव्ह नाही आणि ओव्हर इमोशनल नाही. बॅलन्स इमोशनल सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्या आयुष्यात असेच घडत असते. अर्थात अनेकदा यश मिळालेलं असतं आणि त्या संकटावर मात केलेली असते. अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केलेल्या असतात. पण एक अपयश कधी कधी येतं, एक नकार कधी कधी येतो, एक चुकीचा निर्णय कधी कधी होतो आणि आपण स्वतःच्या संपूर्ण क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करतो. तर असं कधी करू नका. कारण लक्षात ठेवा, परिस्थिती बदलते. अपयश तात्पुरतं असतं, टीका कायमची नसते, पण तुमची क्षमता आणि अनुभव तुमच्यासोबत कायम असतो. तेव्हा म्हणून मित्रांनो, आत्मविश्वास कमी झाल्यासारखं कधी वाटलं तर तेव्हा एकच स्वतःला लक्षात ठेवा की कधी कमी लेखू नका. थोडा वेळ थांबा, मागे जरा वळून पहा आणि आजवर जिंकलेल्या लढाया तुम्ही आठवा तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या आणि स्वतःला विचारा, मी खरंच आत्मविश्वास गमावला आहे का? की माझ्या सामर्थ्याचा विचाराचा मला विसर पडला आहे? कारण तुमच्या क्षमतेचा प्रकाश कधीच विझत नाही, हे कायम लक्षात ठेवा. कधी कधी फक्त आत्मसंशयाचे ढग त्याला झाकून टाकण्याचा प्रयत्न करतात. स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवा मित्रांनो, ही काळाची गरज आहे. कारण तुमची क्षमता आजही तितकीच आहे, फक्त तिला पुन्हा ओळखण्याची तुमची गरज आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला होता का, तर तुम्ही तो आठवा आणि तुम्ही त्यात हारलेला नाहीये हे आठवा ना मित्रांनो. आणि बघा तुमचं आयुष्य किती सुजलाम सुफलाम होईल. काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कारण आत्मविश्वास कधी ढळू द्यायचा नाही. तुम्ही आत्मविश्वास ढळू दिला, संपलं. त्याला तुम्ही संधी देताय म्हणजे यू आर किलिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचा तुम्ही नाश करताय. अजिबात असं करायचं नाही. कारण तुम्ही महान आहात, उत्तम आहात आणि तुम्ही शाश्वत व्यक्तिमत्व आहात. काय मित्रांनो, मग आजचा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कारण तुम्ही मातब्बर आहात. तुमच्यामध्ये ती समज आहे, ताकद आहे. पण एक लक्षात घ्या, समोरच्याचा इव्हॅल्युएशन करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल तर ते थोडं चुकीचं होतं. तुम्ही समोरच्याची व्हॅल्यू जर करायची असेल तुम्हाला, तर त्याची व्हॅल्यू समजण्याची कला तुम्ही आत्मविश्वास केली पाहिजे. त्याचा अनुभव काय, त्याच्याकडे नॉलेज काय, त्याचा बेनिफिट काय, तेव्हा त्या माणसाची किंमत तुम्ही करू शकाल. अदरवाईज तुम्ही नाही करू शकणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या स्वतःच्या मूल्य विकसितसाठी आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही किती महान होऊ शकता त्यासाठी आहे. मला विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे. अर्थात हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला वाटलं असेल अरे काय एवढं ऐकायचं. पण एक सांगू, माझे व्हिडिओ जेव्हा तुम्ही सगळे ऐकाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी सगळं वास्तवावरती बोलणार आहे. वास्तव जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावरती आहे, पण तिला अंमलात आणण्याचं काम तुमचं आहे. आमचं सांगण्याचं काम आहे का, आमचे अनुभव आम्ही तुम्हाला सांगत असताना त्याचा फायदा घेण्याचं काम तुमचं आहे. तेव्हा मित्रांनो,
जर काही तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल, गायडन्सची आवश्यकता असेल किंवा आमच्या मेंटरिंगची आवश्यकता असेल व्यवसायात, तर कॉन्टॅक्ट करा मला 7768981355 7768981355. मेंथॉर नावाचं माझं चॅनल आहे आणि ते मार्गदर्शन करत असतं संपूर्ण जगामध्ये. हो, आम्ही भारतात आणि भारताबाहेर आमचं काम चालू आहे आणि गेली 44 वर्ष आम्ही या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करतोय मित्रांनो. अर्थात लँग्वेज मेंटर पण आहे मी, इंग्लिश लँग्वेज मेंटर आहे. अनेक माझे मित्र आहेत की जे त्यांना मी गायडन्स करत असतो. अर्थात यू हॅव टू थिंक लार्जर दॅन स्काय, तेव्हाच तुम्ही मोठे होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि मला सबस्क्राईब करा आणि केलं नसेल तर अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ